वसई विरार महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम. भाजपची आक्रमक मोहीम तर बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची युतीची चर्चा. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केली नसली तरी शहरातील राजकीय वातावरणात मात्र रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. गेल्या 3.5 दशकांपासून वसई विरारवर अधिराज्य गाजवणाऱ्या बहुजन विकास आघाडीच्या गटाला सुरुंग लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील यशानंतर भाजपने महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी भव्य रणनीती आखली आहे. वसईतून आमदार स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपाऱ्यातून आमदार राजन नाईक यांच्या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून दोन्ही आमदार स्थानिक राजकारणात आक्रमक पद्धतीने इनिंग खेळताना दिसत आहेत. बहुजन विकास आघाडीतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने भाजपची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस भक्कम होताना दिसत आहे. उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी मतदारांचा भाजपकडे वाढता कलही चर्चेत आहे. वसई विरारचा चाणक्य म्हणून ओळखले जाणारे हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर यंदा इतिहासातील सर्वात मोठे आव्हान उभे आहे. बहुजन विकास आघाडीमध्ये निर्माण झालेल्या गळतीमुळे ठाकूर यांनी आता स्वतः मैदानात उतरून अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. अंतर्गत नाराजग्या दूर करण्याचे प्रयत्न असे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. राजकीय पटलावर सर्वाधिक चर्चा होत असलेला मुद्दा म्हणजे बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची संभाव्य युती. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या तिन्ही पक्षांबरोबर बहुजन विकास आघाडीची गुप्त किंवा अधिकृत आघाडी होण्याची शक्यता सातत्याने व्यक्त केली जात आहे. कारण भाजप विरोधातील मते विभागली जाऊ नयेत या रणनीतीमुळे ही युती आकाराला येऊ शकते अशी चर्चा आहे. भाजपची संघटनात्मक ताकद आणि राज्यस्तरीय पाठबळ विरुद्ध स्थानिक समीकरणे आणि बहुजन विकास आघाडीचे मजबूत जुने नेटवर्क असा मुकाबला रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. जर बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीची एकजूट झाली तर भाजपच्या विजयाच्या सरळ रेषेतील वाटचालीला मोठा ब्रेक लागू शकतो असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या जवळपास 5.5 वर्षापासून वसई विरार महानगरपालिकेत नगरसेवक नाहीत, स्थायी समिती नाही, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी नाहीत. यामुळे नागरिकांची कामे रखडली असून स्थानिक पातळीवर नाराजी वाढलेली आहे. त्यामुळेही निवडणुकीची मागणी आणि उत्सुकता अधिक तीव्र झाली आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरीही निवडणूक अधिकारी प्रशासनाची हालचाल पाहता निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वसई विरार महापालिका निवडणूक आता केवळ सत्तेची नाही तर राजकीय अस्तित्वाची आरपारची लढाई ठरणार आहे. भाजप महापालिकेत कमळ फुलवणार की हितेंद्र ठाकूर पुन्हा सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार? युतीची समीकरणे कोणत्या दिशेने वळतात हे पाहणे आगामी काळात अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे.